आज आपण महाराष्ट्रातील एका अत्यंत अनोख्या आणि दुर्लक्षित जुवे बेटाची सफर करणार आहोत. चारही बाजूंनी अथांग समुद्राने वेढलेलं हे बेट इतकं वेगळं आहे की येथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. होय, इथे पोहोचायचे असेल तर फक्त बोटीनेच जावे लागते. या छोट्याशा बेटावर जवळपास 100 पेक्षा जास्त घरं आहेत. पण आश्चर्य म्हणजे येथे फक्त 20 ते 30 लोकच राहतात. शांत, निसर्गरम्य आणि थोडेसे रहस्यमय वाटणारे हे ठिकाण अनेक प्रश्न निर्माण करते. इतकी घरे असूनही येथे लोक का राहत नाही? या बेटाचा इतिहास काय आहे आणि येथे राहणाऱ्या मोजक्या लोकांचे जीवन कसे आहे? या व्हिडिओमध्ये आपण या बेटाची संपूर्ण माहिती, येथील वास्तव आणि काही रंजक गोष्टी जवळून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या गावातल्या मुलांना, माणसांना जर शाळेत जायचं असेल तर दळणवळणाची सोय आपली सगळी जैतापूरला आहे. ते सगळा बोटीनेच प्रवास आपण करतो 12ही महिने. या गावामध्ये बघितलं सगळी घरं बंद दिसत आहेत. बहुतेक इथे कमी माणसं राहतात. डुकर आहेत नाही प्राणी तिने आधी पहिली वाट लावतात. तिने त्यांच्यामुळं लोक आता कंटाळले. आणि हे वांदर म्हणजे ते वानरांचा पण खूप त्रास आहे. तरच त्यामुळे शेती आता कोणी शक्यतो करत नाही. नाही 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 तो वस्तीच्या ठिकाणी राहायचा नाही. नको राहायला. हां, कारण त्या लोकांना जर मिळाली बातमी की बाबा ताऱ्या राणी इथे येऊन राहिलेत म्हणून, मग ते लगेच येतील. मग त्यापेक्षा वस्तीच्या ठिकाणी कुठे राहू नको, आपण कुठे असे तर निर्जळ ठिकाणी राहू. मग ते हे निर्जळ बेट होतं. इथे काय वस्ती बिस्ती नव्हती. मग ते असे पुढे गेल्या. तुम्ही जे तिथून आले ना, ते संरक्षण भिंत बांधलेले बघा. तिथून खाली अशी बंदर जेट्टी आहे छोटी बांधलेली. आता त्या बंदर जेट्टीच्या त्या बंदरामध्ये गेल्या आणि तिथून ते उतरून वरती गेले. ते रवळनाथचं जे देऊळ आहे ना, त्याच्या पुढच्या बाजूला एक घर आहे आमचं. त्या घराजवळ तिथे गेले आणि तिथे ते 2 रात्र आणि 3 दिवस राहिले. रत्नागिरी जिल्ह्यातील चारही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेलं एक सुंदर आणि अनोखं ठिकाण म्हणजे जुवे बेट. येथे हिरव्यागार नारळ आणि पोपळीच्या बागा, शांत निसर्ग आणि अगदी वेगळे जीवन अनुभवायला मिळते. या बेटावर पोहोचण्यासाठी बोटीचा प्रवासही करावा लागतो. त्यामुळे ही सफर आणखीन रोमांचक होते. तर चला, आज आपण या निसर्गरम्य जुवे बेटाची सफर करूया. मी प्रवासाला निघण्यापूर्वी गुगल मॅपवर जुवे बेट सर्च केलं. तेव्हा जवळपास पुण्यापासून 366 किमी अंतर दाखवत होतं. पण या प्रवासात आम्ही थोडे फसलो. कारण या बेटाचे नाव कोणीतरी चुकून बुर्बेवाडी असे नोंद केले आहे. त्यामुळे आम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचलो. तर या नावाच्या गोंधळामुळे आम्ही नेमके कसे पोहोचलो आणि पुढे काय झालं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. आम्ही पुणे भोर मार्गे मुंबई गोवा हायवेला मिळालो. रस्त्यात कशेडी बोगद्याचं पूर्ण काम झालेलं आहे. हा पार करून आम्ही रत्नागिरी आणि लवकरच आम्ही जुवे बेटापर्यंत पोहोचलो. येथे पोहोचल्यानंतर पहिलं काम होतं जुवे बेट नक्की कुठे आहे याची माहिती विचारणं. आणि नेमकं आम्ही इथेच फसत गेलो. काका, ते बोरबेवाडीला जायचंय. बोरबेवाडी इथून देवाचा कोटला इकडे या साईडला जावं. ओके, त्या बोरबेवाडीला जुवेचं बेट म्हणतात का? नाही, जुवे बेट. जोवा वेगळा. जुवे बेट कुठं आलं? जोवा बेट जैतापूर मार्गे जाता येतं हुडीन. ओके, आणि इकडून जाते का जुवे पण बेट? जाता येतं, पण तो रस्ता खरा हे झालाय, बाद झालाय आता तो. बरं, जुवे बेटा जात नाही रस्ता. नाही, होडीन जायला लागतं का? हुडीन नाही, ओके. जैतापूर. जैतापूर जैतापूरवरून आता होडी भेटेल का? पण काय वाजते का होडी? नाही, ते आता खाजगी ओढ घ्यायचा. ओढा आहेत त्यांच्या. आम्ही पुण्यावरून गाव बघायचे हे गाव बघायचंय पाण्यातलं म्हणून आलो. ते काय कोणाला कळे ना, पण आम्ही विचारलं भरपूर जणांना, पण कोणाला काय माहितच नाही. बघ हे नाही, ही बुर्बेवाडी. मग याला जायला गुगल मॅप मला पुढून दाखवतोय. इकडूनच आहे. समुद्र आहे ना. नाही, इथं गाडीचा रस्ता दाखवतोय म्हणून म्हणलं. हे बघ, मग इथून आहे का दत्त मंदिर, बुर्बेवाडी. ही वेगळी वाडी, ही वाडी वेगळी. ह्या वाडीत नाही जायचं आम्हाला. ते बेटावरची वाडी ना बुर्बेवाडी,
जुवे बेटे हे जुवे बेटे तिकडच तिथं जायचंय. जुव्यात जायचं. हा जुवे इकडे आहे. हा हे गुगल मॅपला बुरबेवाडी नाव आलं ना, त्याच्यामुळे तुम्हाला सांगता नाही आलं आम्हाला. जुवे तिथून जायचं. कुठून? रागावाडी तिथून आहे ना. होडी वगैरे काय भेटेल का? जायला लागेल. जवळ आहे का ते? लांब आहे. किती लांब आहे तरी? 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आहे ना. थँक्यू. कन्फ्युजन म्हणजे त्यांना गावाची नाव नाही माहिती. तिकडं बुरबेवाडी अजून एक गाव आहे तिकडं, आणि गुगल मॅपला 2 गावं आहेत बुरबेवाडीची. त्यामुळे आम्ही कमीत कमी 1.5 तास फिरतोय बुरबेवाडी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर जुवे बेट यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, नाहीतर तुम्ही पण आमच्यासारखी इथं फिरत बसताल. कारण की इथे कोणाला व्यवस्थित ऍड्रेस प्रॉपर सांगता येत नाही. पण सांगता येत नाही असं म्हणता येत नाही, कारण की गुगल मॅपला त्याची नोंद चुकीची झालेली आहे. जुवे बेटावर जायचं का? जुवे बेटावर कसं जायचं? हा आणि तिथं काय ह्याने जायला लागतं का? बोटिंगनी? कुठलं किती आत जायचं? बऱ्याच स्थानिक लोकांना विचारत अखेरीस आम्ही जुवे बेटाकडे जाण्यासाठी अगरवाडी जेट्टी येथे पोहोचलो. येथील अगरवाडी जेट्टीचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. इथूनच या बेटावर जाण्यासाठी बोटीची सोय आहे. सुदैवाने आम्हाला लगेचच जुवे बेटावर घेऊन जाणारी बोट मिळाली आणि आमचा पुढचा प्रवासही सुरू झाला. आता पुढे या सुंदर बेटावर नेमकं काय पाहायला मिळेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. नमस्कार. आपण आत्ता आलेला आहे जुवे जैतापूर आहे. जैतापूरलाच लागून तुम्ही तिथे आलात तर कुणालाही विचारा की आम्हाला बेटावर जायचंय. हे लक्षात घ्या, समोर आहे ते जुवे बेट आहे. तिथे ही कुटुंब आहेत. आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहेत त्या जुवे बेटाचा. फक्त एक लक्षात घ्या, तुम्ही जर गुगल मॅपच्या भरोश्यावर आलात तर 100% चुकणार. याचं कारण हे असं आहे की मी गुगल मॅपच्या भरोश्यावर आलो. आपण साहजिक आहे, कुठून लांबून प्रवास करताना गुगल मॅप पहिला शोधतो, तिथे जाणारा रस्ता दाखवतो. पण एक लक्षात घ्या, या गावाचा उल्लेख वेगळ्या नावाने आहे. त्यामुळे आम्ही फसलो आणि पलीकडच्या बाजूने काल भरपूर वेळ फिरलो. शेवटी उशीर झाला, आम्हाला सापडलं नाही. आम्ही मित्राकडे राहिलो आणि पुन्हा इथे आलेलो आहे. आता आपल्याला पलीकडे जायचं जुवे बेटवर आणि इथे बोट आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. जाण्याचं काय व्यवस्था होती का बघूयात. चला. दादा नमस्कार. मी अजित वेणुपुरे. मला पलीकडे जायचंय, तर काय आहे का व्यवस्था तुमच्याकडे? आपल्याकडे बोटीने जावं लागेल. हा. आणि किती वेळ लागेल पलीकडे जायला? 5 मिनिटं लागतात बोटीने जायला. हा. तुमचं नाव? स्वप्नील विश्वनाथ कांबळी. लक्षात घ्या, दादांचा नंबर देतोय मी. मी जसा फसलो तसं तुम्ही फसू नका. दादा त्यांना नंबर देताल का, सांगताल का तुमचा? 9225 06 47 49. लक्षात घ्या, 9225 06 47 49. 47 49 हा नंबर लिहून ठेवा. जर तुम्ही निघालात ना पुण्यावरून, सातारावरून, कोल्हापूर, जिथून कुठून निघताल आणि तुम्हाला इथे यायचं तर पहिला यांना कॉन्टॅक्ट करा. म्हणजे हे तुम्हाला प्रॉपर सांगतील कसं यायचं. आता तुम्ही सोडायला कसं पर पर्सन घेता की एक फिक्स किंमत आहे तुमची? फिक्स अशी रेट आहेत. 100 रुपये 50 रुपये. हा, म्हणजे असं आहे. सोडून आणायचं परत. ओके. म्हणजे तुमची बोट कुठली? आता इथे बऱ्याच बोट आहेत. ही आहे आपली. ही आहे का? ही बघ, ही आहे बोट आहे. याच्यातून धनलक्ष्मी बोट आहे. तर आता आपण पलीकडे जाऊयात. तर ही धनलक्ष्मी बोट आहे. तर आपल्याला आता दादा पलीकडे सोडतायत. जुवे बोट साधारण किती मोठं आहे? समोर दिसते हा संपूर्ण परिसर 7.5 हेक्टर मध्ये आहे. 7.5 हेक्टर मध्ये, म्हणजे साधारण 50 एकरच्या आसपास असेल मग. 7.5. आणि याच्यामध्ये अशी भरपूर कुटुंब आहेत का? किती कुटुंब आहेत? कुटुंब म्हटलं तर तसं भरपूर प्रमाणातच आहे. आहेत. आपल्याकडे घरं आहेत 125. हा.
आणि वस्ती आहे आता 40 ते 45 वस्ती आहे. ओके, म्हणजे लोक राहायला तशी कमी आहेत. हा, लोक राहायला कमी. म्हणजे इथे एक गाव आहे, हे आता पूर्ण पाण्याने वेढलेलं आहे. हा, तिकडे एक पाण्याने. गाव दिसतंय मला. हा, ते समोरचं आहे बुरंबेवाडी. हा हा, बुरबेवाडी. ओके. ते गुगल मॅपला याचं बुरबेवाडी नाव आहे, बुरंबेवाडी दाखव. त्याच्यामुळे फसलो आम्ही. बसलो बरोबर. तिथे गाडी जाते. हा, इकडे इथपर्यंत यावं लागतं. हा. तर आता तुम्ही आपण दादांना भेटलेलो आहे, तर हे आपल्याला सोडवतायत. ही आता आपण उभे आहे ती आगरवाडीची जेट्टी आहे. म्हणजे मशेश्वर मंदिरच्या लोकेशन मशेश्वर मंदिर टाकायचं. लोकेशन म्हणजे तुम्ही येताना लोकेशन मशेश्वर मंदिर टाका, आगरवाडी कोणाला विचारलं जेटी, तरी किंवा कुणाला विचारलं तरी चालेल. आणि मी बेटवरती डिस्क्रिप्शन मध्ये एक्झॅक्ट या पॉइंटचा लोकेशन टाकतोय, म्हणजे तुम्हाला सोपं राहील इथं येणं. या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती आणि तुम्हाला येणं सोपं राहील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. जुवे बेटाकडे जाण्यासाठी आम्ही बोटीमध्ये बसलो आणि येथून सुरू झाला एक रोमांचक प्रवासाचा अनुभव. शांत समुद्रावरून हळूहळू पुढे सरकणारी ही बोट आणि समोर दिसणारे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले सुंदर बेट, हे दृश्य खरोखरच मन मोहून टाकणारे होते. आपण हे गाव अख्खा राऊंड मारतोय आणि बघितलं ना शेजारी पाठीमागे सगळं गाव आहे. या होडीमध्ये आपण आहे. विशेष म्हणजे या गावामध्ये यायला रस्ताही नाहीये आणि होडीशिवाय तर पर्यायच नाही. असं ही गाव आहे. तुम्हाला विश्वास नसेल बसेल तर आहे हे गाव पूर्ण, म्हणजे तुम्ही होडीशिवाय येऊच शकत नाही. इतके या सुंदर गावात आपण आज चाललोय. खरंच मला खूप इच्छा होती, खूप अगोदरपासून मी या गावात येण्याचा प्रयत्न करतोय, पण मला खूप लांब असल्यामुळे येणार नव्हतं. तर आज आलोय. ते निसर्गाचं म्हणजे कोकणाचं जे सौंदर्य आहे ते तुम्हाला इथं आल्याशिवाय समजणार नाही. आमची बोट जसजसे पुढे जात होती तसे तसे त्या बेटाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते आणि मनात एक उत्सुकताच होती, या दुर्गम बेटावर नेमके काय पाहायला मिळणार आहे. समुद्राच्या लाटा बोटीला हलकेच स्पर्श करत होत्या. थंड वारा चेहऱ्यावर येत होता आणि त्या शांत वातावरणात निसर्गाचा एक वेगळाच अनुभव मिळत होता. जसजसे आम्ही त्या बेटाच्या जवळ पोहोचत होतो तसे तसे मनात उत्सुकता वाढत होती, कारण रत्नागिरी जिल्ह्यातील हे दुर्गम जुवे बेट नक्की कसे असेल, येथे लोक कसे राहतात आणि या बेटाचे निसर्ग सौंदर्य किती वेगळे आहे, हे सर्व पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. हो हो, भाऊ नंबर उतरू का? आता तुम्ही परत तिकडे जाणार आहे का? हा, इथेच राहायला येते. ओके ओके. पलीकडे टोक आहे ना, इथून आपण ही बोट पकडलेली आहे. तर तुम्हाला जर या गावात यायचं असेल तर बोटीशिवाय पर्याय नाही, इथे कुठेच रस्ता नाही. आत्ता आपण आतमध्ये आलो की सगळ्यात ही पहिली एंट्री आहे. मग इथून तुम्ही ही सगळी घरं बघू शकता. अशा बऱ्याच छोट्या छोट्या वाड्या या ठिकाणी आहेत. मुख्य गाव म्हणजे जुवे बेट आहे. गुगल मॅप शोधून जर आलात तर तुम्ही 100% बघता. गुगल मॅपला जर तुम्ही बघितलं इथं तर मुरंबेवाडी दाखवतं आणि मुरंबेवाडी गाव हे ह्याच्याही पलीकडे आहे, तिथे गाडी जाते. मग त्यामुळे आपण काय होतं, इथे स्थानिकांना विचारतो मला मुरंबेवाडीला जाईल, ते त्या गावात ऍक्च्युली ते पण चुकीचं सांगत नाहीये, कारण इथे गाव ते, पण इथे गुगल मॅपला मुरबेवाडी अशी नोंद झाल्यामुळं इथे आपण येताना फसतो. मी जसं फसलोय, मी काल येणार होतो, काल मी खूप शोधलं, म्हणजे मी जवळपास 2 तास
अगदी त्या बुरबेवाडी गावात पोहोचल्यावर मला लक्षात आलं की अरे यार आपण चुकलोय रस्ता. नंतर मग मी इथेच माझे मित्र आहेत त्यांच्याकडे स्टे केला आणि आज परत इथे आलेलो आहे. मग तुम्हीही फसू नये यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. आत्ता आपण जस्ट गावामध्ये येतोय आणि मग ही सुंदर घरं आहेत. तर आता आपण पुढे जाऊयात आणि हे गाव इथल्या लोकांशी संवाद साधूयात, त्यांच्या काय अडचणी आहेत ते पण जाणून घेऊयात. तर चला मग आपण आता एंट्री करूया. चारही बाजूंनी समुद्राने वेढलेलं हे बेट खूपच शांत आणि निसर्ग रम्य आहे. येथे अजूनही साधी आणि पारंपरिक जीवनशैली पाहायला मिळते. शहराच्या गोंगाटापासून दूर असलेलं हे ठिकाण म्हणजे निसर्गप्रेमीसाठी एक सुंदर अनुभवच आहे. काही वेळातच आम्ही येथे जुवे बेटावर पोहोचलो. या बेटावर जवळपास 100 पेक्षा जास्त घरं आहेत, पण आज येथे फक्त 20 ते 30 लोकांचं वास्तव्य आहे. चालताना बहुतेक घरं आम्हाला बंद असलेलं जाणवलं. आयुष्यभर इथे निवांत राहू शकतो, न कसलं नेटवर्क, कोणाची गरज, आणि सुंदर असा निसर्ग आणि आपण छोटंसं टुमदार असं घर, एवढंच सांगेन. गाड्यांना ट्रॅफिक ना गाडी ना गाडीचा ट्रॅफिक, सुंदर असं निसर्ग आणि निसर्गामध्ये फक्त आपणच, ह्या पलीकडे काही नाही. येस, इथे आता आपण घरं बरीचशी बघतोय. आता कोणी व्यक्ती इथे माणूस कोणी भेटलं तर आपण त्याच्याशी संवाद साधू. आत्ता आपण जुवे बेटावर आहे. इथलं जर वातावरण म्हणलं तर आजूबाजूला हा एक बेट आहे. या बेटावर चारही बाजूला समुद्राने वेढलेला आहे, सगळं पाणी आहे आणि इथे ही सुंदर घरं आहेत. आता मागे बघतो ना आपण, इतकं सुंदर घर आहे ना की मला बघता क्षणी एकदम आवडलं हे घर. अशी घरं का आपण बांधत नाहीये? इतकं सुंदर आहे. म्हणजे तुम्ही सिमेंटचं घर, पिलरचं घर, सिमेंटचं घर हे बांधण्यापेक्षा असं कौलारू घर एकदम सुंदर वाटतं हे घर. आता आपण या रस्त्याने फिरताना अजून एक लक्षात आलं की या गावामधली स्वच्छता, या गावामध्ये खूप स्वच्छ आहे. जिकडे तिकडे पाहिलं कसलीही घाण नाहीये. नाही तर आपल्याकडे कचरा टाक कुठेतरी, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मला इथे कुठेही प्लॅस्टिकचा कचरा बघायला भेटला नाही. आता हा रस्ता बघतोय ना किती स्वच्छ आहे. इकडे बघितलं आपण स्वच्छ आहे, अजून इकडेही बघितलं कसलीही घाण नाहीये. इतकं भारी. आणि सगळ्यांनी आदर्श घ्यावा, प्रत्येक गावाने या गावाचा आदर्श घ्यावा, कारण की घरं भरपूर आहेत आणि तरीही इथे खूप स्वच्छता आहे, कसलाही कचरा नाहीये. आता ही गावामध्ये ना सगळीच्या सगळी घरं बंद आहेत, तरी बघूया कोण आपल्याला इथे दिसतंय काय ते. चला या, तिथे तांबेवाडी आहे, बघूया आपण तिथे कोण दिसतंय का. आले मला सांगा किती घर आहे तिथे? आता मोडलात तर भरपूर, आम्ही काय मोडलेले नाही. हा हा. आणि इथे जर माणसं कामाला म्हणलं तर मुंबईला जास्त आहेत का? हा, मुंबई. कारण की मी माहिती बघितली ना तर जास्त लोक मुंबईला राहायला. मुंबईला असतात. बरोबर. आणि आता जिकडे तिकडे मुंबईलाच आहेत लोक. हा हा हा. आता इथे जर व्यवसाय म्हणलं तर कोणता आहे? म्हणजे जर इथे आता कसं बऱ्याच ठिकाणी शेती करतात, होय, तर इथे शेती होते का? होता शेती इथे होती पण ना आता सोडून दिलं लोकांनी शेती, म्हणजे व्यवसायामुळं सोडून दिले. व्यवसायामध्ये नव्हे. आता कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो. हा डुकर आहेत नाही हा प्राणी, हा तिने आधी पहिली वाट लावतात. हा. तिने त्यांच्यामुळं लोक आता कंटाळले. आणि हे वांदर, हा म्हणजे ते वानरांचा पण खूप त्रास आहे, तरच त्यामुळे शेती आता कोणी शक्यतो करत नाही. नाही नाही नाही. आणि इथं दुसरं पण काही पर्याय नाहीये. बरोबर बरोबर. त्यामुळे मुंबईला बहुतेक कामाला. आणि इथे वन्य प्राण्यांचा कुठला त्रास आहे अजून? अजून ते रानडुक्कर. बाकी ना बा, हे एवढेच पण दोनच आधी. रानडुक्कर ते पाण्यातून इकडे येतात. इकडे हे ह्या जंगलच आहे पुरा. हा म्हणजे पण ते वस्ती हे आहे. हा पूर्ण पाणी आणि इथे मध्ये ह्या गाव जंगलात. आहे. बरोबर बरोबर बरोबर. भेट आहे, हा गोल पुरा राऊंडला पाणी आहे. गुरा आहेत पुन्हा, गुरा आहेत पुन्हा. बरोबर बरोबर. अजून कोणते प्राणी तिथे? बिबट्या वगैरे नसतो ना? नाही नाही नाही. फक्त डुक्कर बिबट्या आहे, हा आहेत पण आमच्या इकडे आहे. पलीकडे.
पलीकडे ह्या बांधाची अगदी सरळ आहे आपण जायचं. अजून हे किती पुढे काय या जवळ आहे आता. जवळच आहे. हम्म. बरोबर बरोबर. चला हे तो अगोदर बघतो सगळं. हा या 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 या. तुम्ही कुठे काम वगैरे करायचा तरुणपणी? माझी बोटी अरे वा, तुम्ही पूर्ण बोटीवर केलं काम? वय किती आहे तुमचं बाबा? 75 प्लस. अरे वा. मग तुम्ही तेव्हापासून इथे राहताय या गावामध्ये आणि आम्हाला तुमचं गाव खूप आवडलं. आणि गोल पाणी आहे, गोल पाणी. बेट आहे, हा. किंवा बेट म्हणतात. आणि किती लोक राहतात इथे? आता कमीच आहे. कमीच किती राहतात. असतील? आता लोक का नाही तिथे जास्त? घरं बंद आहे. हा, पण किती लोक राहत असतील आत्ता गावात? आता काय 10-12 असणार. बस. मग तुमची मुलं काय करतात आता? माझा मुलगा एक, हा. मुलगी एक. मुलगा कुठे असतो? आता आलेला आहे, त्याची आई वाढलेला, हा बायको माझी. बर. ते पण मासेमारीच करतात का? नाही, मुंबईला आहे. ओके. हा. ते विचारलं की मुलगा मुंबईला काय करतात? तो एअरपोर्टला होता हा. आणि ज्यावेळी हे घर बांधून माझं बांधून जायचे हा. त्यावेळी त्याने वॉलंटरी घेतली. अरे वा. त्यांचं किती वय असेल आता? तरी 35 पर्यंत. ओके. छान. मुलगा काय नाही त्याला. बाबा इथे लोक व्यवसायामुळे बाहेर असल्यामुळं इथे कोणी नाही आता. आता कोणी नाही शिगम्याच्या म्हणजे होळीच्या टायमाला, सगळे येणार का होळीला? गणपतीला हा. सगळे येतात का? प्रत्येक घर उघडी. अरे वा. गणपती आणतात ना. हा, सगळ्यांच्या घरी गणपती असतात. मग इथे जर जास्त लोक बघायचे असतील तर गणपतीमध्ये यायचं. गणपतीमध्ये आणि शिमग्या. किंवा होळीला. मग आता गावाला शेती तर नाही ना? शेती इथं शेती आता बेटावर कोणी करत नाही ना शेती? भात शेती काही? काहीच नाही. बर. पूर्वी मग कुणाच्या नारळाच्या बागा किंवा कुणाच्या आंब्याची झाडं असं आहे? आहे ते हे काय काय आहे ह्या लोकांचे. हो. आमच्या लोकांचं काय नाही. नाही. ग्रामपंचायत जुवे जैतापूर. घरं भरपूर आहेत. सगळी माणसं व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी बाहेर गेलेली आहेत. याचं कारण हे असं आहे की इथं सध्या व्यवसाय नाही अवेलेबल. येथे पर्यटन जर वाढलं तर लोक इथे राहायला येऊ शकतात. याच्यातून येथील लोकांना उत्पन्नही भेटेल. आपला हेतूसुद्धा तोच आहे. आणि विशेष म्हणजे इतकी घरं आहेत. आपण मगाशी त्या आजोबांना भेटलो ना तर ते म्हणले 20-25 लोक आता इथे असतील. विचार करा, स्थलांतरित झालेली लोक खूप आहेत. आणि आजोबांनी सांगितलं तुम्हाला जर इथे जास्त लोक बघायचे असतील तर तुम्ही गणपती, होळी, दिवाळी अशा वेळेस या. तुम्हाला भरपूर लोक इथे पाहायला भेटतील. या दुर्गम जुवे बेटावर एक छोटीशी मराठी शाळा आहे. चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या बेटावर आज फक्त 5 मुलेच या शाळेत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे अशा शाळा बंद होण्याचा धोका नेहमीच असतो. पण येथे कार्यरत असलेल्या शिक्षकांनी मराठी शाळा टिकवण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. शाळेचा पट कमी आहे म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलीला सुद्धा याच शाळेत शिक्षणासाठी दाखल केले आहे. खरंच मराठी शाळा जपण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शिक्षण टिकवण्यासाठी त्यांनी दिलेला हा संदेश खूप मोठा आणि प्रेरणादायी आहे. अशा शिक्षकांमुळेच आजही ग्रामीण भागातील शिक्षणाची ज्योत तेवत आहे. अशा शिक्षकांना खरंच मानाचा मुजरा. सुस्वागतम हा मानाचा मुजरा.
सुंदर मुलांना, खूप सुंदर. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत. ऐतिहासिकदृष्ट्या जुळे जैतापूर या गावामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि ही जुळे जैतापूर असलेली आमची दुर्गम शाळा राजापूर तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील ही दुर्गम शाळा आहे. पण या दुर्गम शाळेमध्ये मी हे मुलांना अध्यापनाचं काम करतो आहे. आणि माझा प्रॉपर जिल्हा अहिल्यानगर असला तरी मला इकडे जवळजवळ 17 वर्ष अध्यापनाचे कार्य झालेले आहे. आणि 17 वर्षामध्ये मला जसे माझ्या गावाकडले प्रेम भेटतं आहे त्याप्रमाणे जसे कोकणातील लोक माझ्यावर, शाळेवर, सगळ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे घरची आठवण काय कमी येते. त्याचबरोबर हे असणारे आमच्या दुर्गम शाळेतील हे मुलं आहेत. अतिशय आनंदाने अध्ययनाचं काम करतायत. आणि दुर्गम शाळा जरी असली तरी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच जुळे जैतापूर हे जे ग्रामस्थ आहेत ते आम्हाला सर्व पद्धतीने सपोर्ट करतायत. शाळेची ही आता रंगरंगोटी झालेली दिसते. यामध्ये सर्व सरपंच, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचा मोठा सहभाग आहे. आणि हे जुळे जैतापूर गाव जे आहे ते जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावं, इथे लोकांनी येऊन भेट द्यावी. तसेच या ठिकाणी येण्यासाठी बोटीचाच मार्ग आहे. तुम्हाला येण्यासाठी बोटीने प्रवास करून इथपर्यंत यावं लागतं. आणि जरी तुम्ही इथपर्यंत आलात, जरी दुर्गम गाव असलं तरी या गावातील लोक तुमची सगळ्या पद्धतीने सोय करतील, प्रेमाने तुमची विचारपूस नक्कीच करतील. तर आपण पाहतोय दिवसेंदिवस मराठी शाळेचा जो पट आहे तो कमी होत चाललेला आहे. तर त्यासाठी माझी सर्व जे प्रेक्षक मंडळी असतील त्यांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश द्यावा. आणि मराठी शाळेमध्ये सुद्धा गुणवत्तापूर्ण चांगलं शिक्षण दिलं जातं आहे. हे मराठी शाळांनी अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. आणि हे मी तुम्हाला फक्त सांगतच नाही तर त्याआधी माझी मुलगी आहे इयत्ता 4थीमध्ये, दुर्गम शाळा असून मी तिला इयत्ता 4थीमध्ये जुळे जैतापूर शाळेमध्ये दाखल केलेला आहे. आणि हाच संदेश मी सर्व प्रेक्षक आणि ग्रामस्थांना देतोय की त्यांनी मराठी शाळांना सपोर्ट करावा व आपल्या ज्या शाळा आहेत त्या वाचवण्यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद. माझे नाव श्रीषा स्वप्नील कांबळी. माझ्या पप्पांचे नाव स्वप्नील कांबळी. माझे मुक्काम जुळे. मला माझी शाळा खूप आवडते. माझ्या शाळेतील शिक्षक खूप चांगले आहेत. माझे मित्रमैत्रिणी मला खूप आवडतात. मला खूप मोठं व्हायचं आहे. मी या शाळेत शिकून माझ्या गावाचे नाव खूप रोशन करेन. मला शिकून मलाच नाही, माझ्या आई-वडिलांना, माझ्या गावाला आणि माझ्या तालुक्याला खूप मोठं करायचं आहे. माझ्या ह्या सुंदर जुळे गावाला नक्की एकदा भेट द्या. आत्ता आपण या ग्रामीण भागातल्या शाळेत इथल्या सरांचे तर खूप सारे आभार आहेत. कारण की नोकरी मिळवणं आणि वशिला वापरून आपल्या इच्छित ठिकाणी बदली करून घेणं हे खूप सोपं आहे. पण स्वतःची जिद्द ठेवून दुर्गम भागामध्ये असं उत्तम कार्य करणं खूप कमी लोक करतात. कारण की सरांना जर बदली करायची असते तर सहज करून इतर ठिकाणी गेले असते. पण अशा दुर्गम भागामध्ये या मुलांना शिक्षण पुरवणं इतकं उत्तम कार्य आहे. मी सरांचे खूप आभार मानतो. गावात फेरफटका मारताना आम्हाला येथील एका कुटुंबाची भेट झाली. या दुर्गम बेटावर राहूनही त्यांच्या मनातील आपुलकी आणि आदरातिथ्य खरोखरच मनाला भावणारे होते. त्यांनी आम्हाला प्रेमाने चहा नाश्त्यासाठी बोलावले आणि अगदी मनापासून पाहुणचार केला. त्या चहाच्या कपासोबत आमच्या खूप छान गप्पा सुद्धा रंगल्या. बाबा नमस्कार. नमस्कार. या आज आम्ही तुमच्या गावाला भेट द्यायला आलेलो आहे. बरं आहे. कुठून? पुण्यावरून. पुण्यावरून. पुणे कुठचे? पुण्यावरून. पुण्यात आमचा भोर तालुका, बरं. घाटावरचे. पहिल्यांदा आलो आम्ही तुमच्या गावात. तुमच्या गावाची विषयी माहिती आम्ही जवळजवळ 15 वर्षापासून वाचत होतो. पेपरात आलो तुमच्या गावाविषयी लिहून. युट्यूबला पण आहे. युट्यूबला पण गेलो. बोरबेवाडी आहे ना, हा, बुरंबे राघववाडी, समोर. तिकडे गेलो होतो. तिथून आम्हाला काय मार्ग मिळाला नाही. हा. मग आम्ही परत फिरलो. काल राहिलो मुक्काम. आमचे मित्र आहेत कोकणातले, तळ्यातले, तराळा. महाडिक, हा हा. त्यांच्याकडे राहिलो. परत आज इकडे आलो. म्हणलं बघूनच जावं. आलो इथं. तुम्ही काय करता मग इथे आता? मी आता गावी घरीच असतो. बरं. याच्या अगोदर तरुणपणी काय करायचं? पूर्वी मी 92 पर्यंत मुंबईत होतो. मुंबईत काय कुठे असायचं? मुंबईला मी साकेनाका अंधेरी अरे वा. त्या साईडला होतो. कंपनी तो
लहानाचा मोठा मुंबईत झालो, लग्न झालं, ही 3 मुलं झाली. हा लास्ट नंबर 3 नंबर पोरगा आहे माझा. हे नंतर मग आई जास्त सिरियस झाली आणि 92ला गावात आलो. 92 पासून तुम्ही मग गावात 92ला गावात आलो ते इथेच राहिलो. मग गावात आल्यानंतर तुमचा उद्योगधंदा काय? गावात आल्यानंतर मी एक 2-4 वर्ष मी होतो. आमचं कालवामुळं वगैरे विकतात. मासे असतात ना, मासे मच्छीमार आमचा धंदा आहे प्रॉपर. मच्छीमाराचा धंदा असल्यामुळे आम्ही मच्छीमार प्रॉपर आहे. त्याच्यामुळे आम्हाला ते शिवल्या वगैरे येतात. त्या शिवल्या वगैरे आम्ही काढायचो, विकायचो. इथं समोरच मिळतं इथून समोरून असे काढतो आम्ही, विकतो. सर्व आमचं तर चालू असतं. आता हे 50 एकरचं बेट आहे साधारण नाही हो. पण इथे शेतीसाठी काय आहे का? शेती होऊ शकते का इथे किंवा करतात कसं काय? पूर्वी आमची ही शेतीच जमीन होती सर्व. हा. इथे ही जी आता घरं वगैरे झालेली आहेत ना हा, जास्त, हा, हा. ती शेत जमिनीमध्येच घरं होती. समजले ना. आणि आता अस्तित्वात आहे शेत जमिनीसाठी जागा जी होती ती त्याच आहे. आहे. पण त्याला लोकांनी काय केलंय, कालांतराने हळूहळू लोक जायला लागली. मनुष्यबळ इथे नाही. त्याच्यामुळे शेती हा विषय बंद केला. आज आपल्याला ते शेती जर करायची झाली तर गडी भेटत नाही, माणसं भेटत नाही. त्याच्यामुळे कुठून आणणार माणसं? त्यामुळे शेती कोणी शेती करत कोणी नाही. करत नाही. आता आमची तुम्ही ज्या जुनं रवळनाथ मंदिर आहे त्याच्या खाली जी जमीन हा, आहे हा. मळे शेती, हा. ती मळे शेती आहे. तिथे आता गिमवस पण म्हणजे ह्या दिवसात पण आपण काहीतरी करू करू शकतो. शकतो. हा, अशी ती जमीन आहे. पण तिथे आता करायला माणसंच नाही ना. बरोबर. कोण करणार? प्रत्येक घरात 1-2 माणसं. गावात गुरं बैल वगैरे काय नाही? आमच्याकडे गुरं आहेत. माझा एक दुसरा चुलत भाऊ आहे, अमोल कांबळे म्हणून आहे, त्याच्याकडे पण गुरं आहेत. समजलं ना. 2 ठिकाणी आमचे गुरं आहेत. आमचा गोटा हा पारंपरिक आहे. हा गोटा आता ह्याने व्यवस्थित बांधला. पूर्वी कोलव्याचा होता, त्याच्यानंतर कवळाचा झाला, मातीच्या भिंती होत्या, आता त्यांनी चिरेबंदी करून घेतलंय. असे सर्व म्हणजे पारंपरिक आमच्याकडे आहे. ते हाय ते आम्ही ठेवलंय. त्यांना सांगितलंय कमीत कमी आपल्या गोट्यात 1-2 गाय पाहिजे. पाहिजे. आता हे बेट आहे, ह्या बेटाला 4ही बाजूंनी पाण्याने वेढलेलं आहे. हा. तर येथे वन्य प्राण्यांचा काही त्रास होतो का? म्हणजे कुठले वन्य प्राणी म्हणजे बघा, हा, म्हणजे काही लोकांचं असं मत होतं बंधारा झाला की हा. वाघ येईल, हा, हा. शिंह येईल बाजूच्या गावातून, आपल्याला त्रास होईल. पण आता 2004ला बंधारा झाला, हा, बरोबर आहे. बरोबर. 2004 पासून बंधारा चालूच आहे. मग अजूनपर्यंत वाघ काय आला नाही. हा. फक्त एवढंच, डुक्कर नावाचा जो पाळीव जंगली प्राणी प्राणी आहे, तो आलाय. तो आला, तो इथे राहिला. कारण इथे कसं आहे माहिती आहे, हे जे ग्रीन मॅग्रोचे जे हे आहेत खाजणं आहेत, हा, हा. त्या खाजणामध्ये त्यांना खायला भेटतं बरोबर. पाणी ओतलं की. हा. त्याच्यामुळे त्यांचे मुळवे फिडवे ते उकळून खातात. किंवा इथे जंगल थोडंसं आहे, त्या जंगलामध्ये ते जाऊन राहतात. त्यांना सरपटणारे प्राणी, साप बीप ते सगळं खातात. हा. मग त्यांना ते इथे भेटतं. बरोबर. त्याच्यामुळे त्यांची वस्ती वाढली. बाकी तुम्हाला अजूनपर्यंत इथे कोल्हा आहे, कोल्हा आहे. हा, हा. मग हे हे आहे डुक्कर आहे. बाकी दुसरा इथे कुठचा प्राणी नाही. पण आता माझा मुद्दा असा आहे की सगळं छान आहे गावात. घरं आहे, निसर्ग आहेत. घरं तर खूप छान छान मानलेत लोकांनी. पण गावात म्हणावी एवढी लोकं राहत नाहीत, त्यांची मुलं नाहीत, त्यांच्या फॅमिली नाहीत. त्यामुळे गावातली शाळेत आता 5वी पर्यंत शाळा आहे पण 5च मुलं आहेत. हो. मग ह्याला तुम्ही काय, त्याच्यावर काय उपचार, मी विचार केलाय का त्याच्यावर? विचार म्हणजे बऱ्याचशा लोकांना आम्ही काय सांगितलं, रिटायर तुम्ही झालाय, बरोबर आहे. रिटायर झाल्यानंतर तुमच्या घरात जरी तुमच्या मुलांची मिसेस असेल, सूनबाई तुमची असते, पण त्यांची एकाच दुसरी मुलं झाली, ज्यांना अपत्य झालेत एकाच दुसरं, बरोबर, की त्यांना तुम्ही आणून गावात ठेवा ना. गावात ठेवा. तुम्ही येऊन स्वतः राहा. रिटायर आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला पेन्शन चालू आहे. गावात सारखा निसर्गरम्य तुम्हाला आणखी मुंबईत काय भेटणार नाही. मुंबईत वातावरण आणि गावाचं वातावरण ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. समजलं ना. आता आज मी पुण्याला पण जातो. पुण्याला पण माझी पोरगी एक आहे तिथे, तिथे पण मी जातो. तुमची 2 मुलं काय करतात? 2 मुलं मुंबईत आहेत. दोन्ही मुंबईत. हा. त्यांची मग त्यांची बायको? नाही नाही, एका मोठ्याचं लग्न नाही झालंय, 2 नंबरचं लग्न झालंय, पण तो त्याला अजून मूलबाळ नाही. बर. आणि हा 3 नंबर आहे का? हा 3 नंबर आहे. पण तो इथे राहून तुम्हाला मदत करतो? हो. त्याचा काय बिझनेस काय? त्याचा बिझनेस आहे, स्वतःच घोडी आहे, त्याची बोलेरो पिकअप गाडी आहे, गाडी मारतो, सर्व काही चालू आहे. आणि ही मिसेस तिची जी आहे ती ग्रामपंचायत भेटल्या, हा, शिपाई. बर बर. ते त्यांनीच आम्हाला इथे पाठवलंय. असा आहे तो विषय. समजलं ना. आता देवाच्या दयेने तसं बघायला गेलं तर ह्या गावात तसं काही कमी नाही. कशाची कमी नाही आता. फक्त कमी मला माणसांची वाटते की माणसाची भरपूर. कमी. आम्ही सगळी घरं बघितली, 75% घरं बंद आहेत, कुलप आहेत. आता हे घर एक आमचं होतं. ज्या वेळेला ताराबाई येऊन गेल्या गावात, या गावचा इतिहास ताराबाई कडून आहे. ते बोलले मला. ताराबाई कडून हा इतिहास आहे. तर तेव्हा जेव्हा आले ताराबाई, त्यावेळेला आमची कांबळीची कांबळी म्हणून मालवणवरून जे आले इथे, ते इथे राहिले. बर. तो इतिहास आहे. तर ते वरच्या घरात राहिले.
तर तिथे त्यांची काहीतरी कालांतराने भांडणं झाली म्हणून मग त्यांनी आमचे खापर पंजोबा इथे आले. इकडे आले. मग त्यांनी ते घर बांधलं. ते घर बांधल्यानंतर हे घर 1986ला हे घर पहिलं बांधलं आमच्या बाबांनी आजीकडनं जागा घेऊन. हे 2002ला झालं आणि नंतर हे 2014ला 12-13-14 कोणाचं म्हणाला आमचेच काकांचं आहे. तुमच्याच काका. पै पाहुण्यापैकी सगळे तुमचे हा, सगळे आम्ही भावकी आपसातच. भावकी भावकी सगळे. हा, भावकीचीच 5 घरात आमची झाली एका घराची. पाहुणे इकडे कोण नाही. कोण पाहुणे तिकडे आहेत. वरती भंडारवाडी जी आहे प्रॉपर तिथे शिवलकर वगैरे आहेत. पण इथे फक्त कांबडी. इथे कांबळे. हा इथे तारा राणींना इथे ठेवलं हा ज्यावेळेस स्वराज्यावर आक्रमण हा झालं, रायगड किल्ला ही शत्रूंनी ताब्यात घेतला. हा. तर तारा राणींना इथे किती महिने ठेवलं होतं? किती महिने असं ठेवलेलं नाही ताराबाई. पुढे ताराबाई जेव्हा संगमेश्वरला संभाजीराजांना अटक झाली त्यावेळेला संभाजीराजांबरोबर ताराबाई होत्या. त्यांच्याबरोबर मोजके सैनिक होते. तेव्हा संभाजीराजाने त्यांना काय सांगितलं की तुम्ही 3 किल्ले बघा तुम्हाला शक्य असेल तर. एक रायगड, दुसरा सिंधुदुर्ग, तिसरा पन्हाळा. तिघातलं कुठे तुम्हाला जमेल त्या ठिकाणी जा. अडकून कुठे राहू नका पण जा कुठच्या तरी किल्ल्यावर सुखरूप जा. म्हणून त्या निघाल्या. तर रायगडला जाऊ शकत नाही. संगमेश्वरला पूर्ण मोगलांचा वेढा त्याच्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही. मग राणीनं काय सांगितलं होतं समुद्र मार्गे तुम्ही सिंधुदुर्गला जा. मग त्याच्यासाठी सिंधुदुर्गला जर जायचं तर राजापुरात वखारीत यायला पाहिजे. मग राजापुरात त्या वखारीत आल्या संगमेश्वर वरून. बरोबर. हा त्या वखारी आहेत अजून. आहेत तिथे. पण आता ती दुकानं वगैरे झाली पूर्वीच्या. ते वखारीत आल्या. तर वखारीत तिथे कान्होजी खोत कांबळी जे सिंधुदुर्ग किल्ल्यावरून माल आणायचे न्यायचे त्यांचं जे होतं जहाज त्या जहाजातून ते सर्व ते ये जा करायचे आणि सामान वगैरे सर्व ते घेऊन जायचे किल्ल्यावरती. मग त्या कान्होजी खोत कांबळ्यांना ह्या राणी भेटल्या तिथे वखारीत. आणि तेव्हा त्या वखारीच्या यांनी सांगितलं की तुम्ही लोकांनी की ह्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यावर तुम्हाला पोचवायचं आहे सुखरूप पोचवायला काय पोचवू. आमचं नेहमी अपडाऊनच म्हणजे येणं जाणंच आमचं आहे ना कायम. पण ते त्यावेळेला ज्या वेळेला त्यांना घेऊन आल्या ते लोक तिथून घेऊन आले होडीने घेऊन आले असे जात होते. तर पुढे हे नाटा म्हणून गाव आहे ना तिथे शिवणगड किल्ला आहे जुना अजून आहे तो आता बऱ्यापैकी कोसळलेला आहे. हो त्या शिवणगड किल्ल्यावरती त्यांचा म्होरक्या होता आपला जो माहिती पुरवणारा. तर तो तिथे हे जहाज जेव्हा गेलं तेव्हा त्यांना तिथे जैतापूरच्या आसपास त्याने इशारा दिला आणि बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही पुढे जहाज घेऊन जाऊ नका. का तर पोर्तुगीज नागर टाकून तिथे बसले कुठे विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर. त्याच्यामुळे तुम्ही पास होऊ शकत नाही कारण विजयदुर्ग क्रॉस करूनच जायचं आहे सिंधुदुर्गला. त्याशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. मग काय करणार. मग तिथून त्या परत आल्या. मग त्यांनी विचारलं आता आपण काय करायचं. जरा 2-3 दिवस आपण कुठेतरी वाट बघू. मग कुठे राहणार तर वस्तीच्या ठिकाणी राहायचं नाही. कारण त्या लोकांना जर मिळाली बातमी की बाबा तारा राणी इथे येऊन राहिल्यात म्हणून मग ते लगेच येतील. मग त्यापेक्षा वस्तीच्या ठिकाणी कुठे राहू नको आपण कुठे असे तर निर्जळ ठिकाणी राहू. मग ते हे निर्जळ बेट होतं. इथे काय वस्ती बिस्ती नव्हती. मग ते असे पुढे गेल्या. तुम्ही जे तिथून आले ना ते संरक्षण भिंत बांधलेले बघा. तिथून खाली अशी बंदर जेट्टी येत आहे छोटी बांधलेली. आता त्या बंदर जेट्टीच्या त्या बंदरामध्ये गेल्या आणि तिथून ते उतरून वरती गेले. ते रवळण्याचं जे देऊळ आहे ना त्याच्या पुढच्या बाजूला एक घर आहे आमचं. त्या घराजवळ तिथे गेले आणि तिथे ते 2 रात्र आणि 3 दिवस राहिल्या. तिसऱ्या दिवशी निघाल्या त्या होडीतून. पण तिथपर्यंत गेल्याने परत तो आला आणि त्याने सांगितलं खबर दिली की अजून काय ते निघाले नाहीत नागर टाकून तिथेच आहेत. मग काय करणार. मग आले आणि इथे आता राजापुरात जायचं याचा तो अपडाऊन कसा आहे माहिती आहे. पाणी जेव्हा भरतं ना 6 तास पाणी ओतणार 6 तास भरणार. मग पाणी भरतं ना ते अर्धा तास जेव्हा अर्धा पाणी भरून जातं 3 तासाच्या नंतर त्यावेळेला होड्या वर काढतात. म्हणजे ते होडी राजापूरपर्यंत पूर्ण जाते. असं तो त्यांचं हे आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी ते राणीला बसवलं आणि राणी साहेबांना घेऊन ते वखारीत गेले राजापुरात. 2 रात्र 3 दिवस होते. हा इथे 3 दिवस आणि 2 रात्री होत्या. ते तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तिथून घेऊन ते राजापुरात गेल्या वखारीत गेल्यानंतर मग तिथून दुसऱ्या दिवशी त्यांना गगनबावड्याला नेलं. तोपर्यंत हे कान्होजी खोत कांबळी शिंदे आणि त्यांचे जे सहकारी होते ते त्यांच्या बरोबर होते आणि त्यांचा मोजका सैनिक हे सगळे मग गगनबावड्याला गेले. गगनबावड्याला तिथे पन्हाळ्यावरून माणसं आलेली होती
बरोबर. खबर देणाऱ्याने खबर दिली होती, ते पन्हाळ्यावर येऊन थांबली होती राणीसाहेबांना घ्यायला. मग तिथे गगनबावड्याला राणीसाहेबांना त्यांच्या समाधीन केलं. ज्या वेळेला समाधीन केलं तेव्हा राणीसाहेबांनी सांगितलं की मी ज्या बेटावरती 3 दिवस आणि 2 रात्र राहिले ते बेट तुम्हाला इनाम. अरे कोणाला हे म्हणाले? कान्होजी खोत कांबळी कांबळे. आणि शिंदे त्यांचे सहकार्य होते ते. खूपच सुंदर. आपण म्हटलं ना, जर एखादं स्वप्नवत गाव म्हणतो ना आपण, मला तसंच वाटतंय. कारण की आता बघितलं मागे एकदम सुंदर असं झाडांमध्ये, नारळाच्या झाडांमध्ये असलेलं सुंदर घर, आणि इथे ह्या होडीत आणि मस्त पाणी. हा, या ठिकाणी राहायचं म्हणजे नशीबवानच आहे हे सगळं गाव. मित्रांनो, आजचा हा वेगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुमचे अभिप्राय आम्हाला नेहमीच नवीन ठिकाणे दाखवण्यासाठी आणि आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि असेच नवनवीन ठिकाणांची सफर करण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.